हत्तींना भावना असतात का? हत्ती रडतात का? कोल्हापुरातून वनतारात जाताना माधुरी हत्तीण रडल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले होते। त्यामुळे खरंच हत्ती रडतात का असा सवाल उपस्थित होतो। याबाबत वनतारातल्या हत्तींची काळजी घेणाऱ्या तज्ञांकडून माहिती घेतली आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक यांनी। माधुरीची वाट आता नांदणीकडे जाणार की ती वनतारातच राहणार याचा फैसला काही दिवसात होईलच। मात्र सध्या नांदणीतून वनतारात आलेली माधुरी कशी आहे माझ्या मागे तुम्ही बघताय। ही तीच माधुरी उर्फ महादेवी हत्तीण आहे जिला नांदणीतून 48 तासांचा प्रवास करून वनतारामध्ये आणलेला आहे। आणि सध्या आपण बघतो आहोत की या माधुरीची काळजी कशा पद्धतीने घेतली जाते। सध्या तिचा फलाहार सुरू आहे। माधुरी हत्तीण ही ट्रेंड हत्तीण आहे असं नांदणी गावातल्या नागरिकांचं म्हणणं होतं। ज्या मठामध्ये ती होती त्या मठामध्ये तिची कशा पद्धतीने काळजी घेतली गेली ते सुद्धा कोल्हापूरकरांनी आपल्या माध्यमातून सांगितलेलं आहे। मात्र सध्या वनतारामध्ये सुद्धा तिची कशी काळजी घेतली जाते ते आपण बघतो आहोत। मात्र जेव्हा नांदणीतून ती वनतारामध्ये आणली जात होती तेव्हा तिच्या डोळ्यांमध्ये आसव होती असा व्हिडिओ आम्ही बघितला। हत्ती रडतात का? हत्तीचा जर आपण प्रामुख्याने रडण्याचा जर असा फारसा काही उल्लेख असा लिटरेचरमध्ये दिसत नाही। तर बऱ्याच वेळा हत्तीच्या डोळ्यातनं जे पाणी येतं म्हणजे आता हा स्टडी जो आहे हा अनडिफाईंड आहे। बऱ्याच वेळा हत्तींच्या जसं हवा आहे किंवा काही धुळींचे कण आहे किंवा बऱ्याच वेळा नॅचरलही सुद्धा लॅक्रिमेशन त्यांच्यामध्ये होत असतं। तर म्हणजे सध्या स्थितीत असा स्पेसिफिक असा स्टडी नाही आहे की ज्यावरून आपण सांगू शकतो की नेमकं ते त्याच्यामागं सायकोलॉजिकल भावनिक रिझन आहे किंवा मग जनरली बऱ्याचदा म्हणजे आता आमच्या इथे पण नॉर्मली सुद्धा जेव्हा थंड हवा असते किंवा बऱ्याच वेळा धुळीचे कण असतात, बऱ्याच वेळा खूप साऱ्या वर्दळमध्ये काही पाण्याचे असलं तर त्यावेळीसुद्धा हत्तीच्या डोळ्यातनं अश्रू निघत असतात। डॉक्टर अक्षय, मात्र मला हे विचारायचं की नांदणीतून जेव्हा माधुरी इकडे आली अनेक जण रडले, म्हणजे अबालवृद्ध असतील, लहान मुलं असतील, वयस्कर लोक असतील, जे ज्यांना प्रचंड जवळीक होती माधुरीशी ते रडले। माधुरीच्या डोळ्यातनं आसव आली असंही गावकऱ्यांनी सांगितलं। मात्र इथे आल्यानंतर माधुरीला आता आठवण येते नांदणीची असं वाटतंय तुम्हाला? तुम्ही तिची देखभाल करता आहात, तिची सायकोलॉजी तुम्हाला समजते? हो, तर आठवणीचा भाग त्यासाठीच आम्ही जो आमचा वनतारामध्ये याच्या देखरेखीसाठी जो स्टाफ नेमला आहे हा पूर्ण आपला मराठी स्टाफ आपण इथे नेमला आहे, जेणेकरून नांदणीकरांचा जो आपला हत्तीमध्ये मराठीमध्ये संवाद तिकडे होत होता तो तिला भेटावा आणि इथल्या परिस्थितीमध्ये ती रुळून जाण्यास म्हणजे तिला ॲक्लिमेटाईज होण्यात इझी व्हावं त्यासाठी आपण आपला मराठी स्टाफ नेमला आहे। ही नांदणीतून जेव्हा इथे आली तेव्हा तिला रुळायला फारसा वेळ लागला नाही, तिच्यावर उपचार सुरू आहेत। मात्र अर्थातच माधुरी आता वनतारातून नांदणीमध्ये परतणार का हा प्रश्न आहे। वनताराच्या सीओनी सांगितलेलं आहे की लवकरात लवकर आम्ही नांदणीत माधुरीला परत पाठवू, तर माधुरी लवकरात लवकर नांदणीतल्या ही परतीची वाट चालेल अशी अपेक्षा समस्त नांदणीकरांना, समस्त कोल्हापूरकरांना आहे। कॅमेरामन मंगेश वनेसह मनश्री पाठक, झी 24 तास।